हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? होप सो तुम्ही सगळे छान असाल. नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आता वाजले सकाळचे 8. खूप दिवसापासून आमचं चाललेलं होतं की आळंदीला जाऊयात, पण प्लॅन काही ठरत नव्हता. पण फायनली आज आमचा प्लॅन ठरलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहोत आळंदीला. विहानच्या बाबांचे फ्रेंड आहेत, तेही आम्हाला जॉईन करणार आहेत. आम्ही आता चाललेलो आहोत वाघोलीला त्यांच्या घरी आणि तिथूनच मग आम्ही निघणार आहोत आळंदीसाठी. तर आम्ही पोहोचलेलो आहोत त्यांच्या बिल्डिंगच्या खाली आणि तुम्ही पाहू शकता की ते परी आणि दादा खाली आलेले होते आणि आरुष आणि ताईला थोडासा वेळ होता, तर त्यांच्या बिल्डिंगमध्ये छान असं गणपतीचं मंदिर आहे. तर म्हटलं ताई आणि आरुष येत आहेत तोपर्यंत दर्शन घेऊयात. तर आमचं देवदर्शनाची सुरुवात तर इथूनच झाली आहे. तर आम्ही गणपतीचे दर्शन करून निघालेलो आहोत आळंदीसाठी. तुम्ही रस्त्याने बाहेर पाहू शकता की हे जे लोक आहेत ते निघालेले आहेत तुळापूरला, जिथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. आणि हाच तो महिना आहे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने हाल करून ठार मारले. त्यांच्यावर 40 दिवस अत्याचारही केले. म्हणून बरेच लोक या बलिदान मासामध्ये तुळापूरला भेट देतात आणि आळंदीला जाताना आपल्याला हे तुळापूर लागते. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत आळंदीमध्ये. हीच ती पुण्यभूमी देवाची आळंदी, जिथे जगाला अखंडता, एकात्मता आणि सुख, शांती, समृद्धीचा संदेश देणाऱ्या ज्ञानोबा माऊलींचा जन्म झाला. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत इंद्रायणी काठी आणि इथे जवळच 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगसुद्धा आहे. आम्ही गाडी पार्क वगैरे केले आणि मग नंतर निघालो इंद्रायणीकडे. ही समोर तुम्हाला दिसत आहे ती आहे इंद्रायणी नदी आणि याच इंद्रायणीच्या तीरी ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी आहे. ही इंद्रायणी नदी लोणावळ्यातील कुरवंडे गावातून उगम पावते आणि आळंदीतून भीमा नदीला घेऊन तुळापुरास भीमा नदीला भेटते. आणि असं म्हणतात की या नदीमध्ये पाय धुतल्यानेही सगळी पाप धुतली जातात, असा इतिहास आहे. आम्ही सगळे इंद्रायणीचे दर्शन करून निघालेलो आहोत समाधी मंदिराकडे. तर तुम्ही पाहू शकता मंदिराकडे जाताना दोन्ही बाजूंनी फुलांची, मिठाईची आणि खेळण्यांची भरपूर अशी दुकानं आहेत. आणि पुढे गेल्यावर थोड्याच अंतरावर ज्ञानोबा माऊलींच्या संजीवन समाधीचे मुख्य प्रवेशद्वार आहे. आम्ही पोहोचलेलो आहोत मुख्य प्रवेशद्वाराकडे आणि तिथे आम्ही सर्वांनी चप्पल वगैरे सोडल्या. त्यानंतर पूजेचे साहित्य वगैरे घेऊन आम्ही निघालेलो आहोत आता माऊलींच्या दर्शनासाठी. तर जेव्हा आपण प्रवेशद्वारातून एंटर करतो तेव्हा सुरुवातीलाच आपल्याला हैबत बाबा पवार यांची पायरी लागते. तर हे हैबत बाबा माऊलींचे परमभक्त होते, त्यांची ही पायरी आहे. तर पुढे गेल्यावर माऊलींची समाधी मंदिर आहे आणि इथे आल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडात माऊली माऊली आल्याशिवाय काही राहत नाही. पूर्ण भक्तिमय वातावरणात मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आम्ही चाललेलो आहोत आता दर्शनाच्या रांगेकडे आणि आज संडे असल्यामुळे थोडीशी गर्दी आहे. तुम्ही पाहू शकता वरतून बारीची लाईन आहे आणि इथे एक गोष्ट चांगली आहे की इथे VIP लाईन वगैरे नाही आहे, म्हणजे पैसे देऊन दर्शन नाही आहे. सगळ्यांना बारीला लागूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. आणि ही एक छान गोष्ट आहे, म्हणजे इथे येणारा प्रत्येक भक्तगण हा एकसारखाच आहे. तर आम्ही आता पटापट जातो रांगेकडे. तर इथे समोर तुम्ही पाहू शकता समाधी दर्शन बारी असा ॲरोही दिलेला आहे. चला तर मग जाऊयात रांगेकडे आणि पाहूयात किती मजले फिरावे लागतात. आणि इथे पहा आमचा विहान, परी आणि आरुष मस्त एन्जॉय करत खेळत रांगेत छान असं माऊलींच्या नामस्मरणात 2 मजले फिरून आमचं दर्शन वगैरे झालं. आणि समाधी मंदिरामध्ये शूट अलाउड नव्हतं, त्यामुळे मी शूट नाही करू शकले. बट जेवढं शक्य होतं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
तर त्यानंतर आम्ही सुवर्ण पिंपळाचेही दर्शन घेतले. तर हा सुवर्ण पिंपळ इथे खूप वर्षापासून आहे आणि लोक मनोभावे या पिंपळाची पूजा करतात. तर आमचे दर्शन वगैरे झाले आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. सो तुम्ही जेव्हा कधीही आळंदीला याल तर इथे जवळच गजानन महाराजांचा मठ आहे आणि तुम्ही तिथे नक्की एकदा व्हिजिट करा. आता पोहोचलेलो आहोत गजानन महाराज मठाच्या येथे आणि समोर तुम्ही पाहू शकता की हे आहे त्याचे मुख्य प्रवेशद्वार. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हे मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसरही अगदी सुंदर आहे. तर आता आपण जाऊयात आतमध्ये. तर हे मंदिर खूप उंचावर आहे त्यामुळे लांबून खूप सुंदर दिसते आणि मंदिराकडे जात असताना दोन्ही बाजूने भक्त निवास आहेत आणि या भक्त निवासाला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत ज्ञानदेव अशी वेगवेगळी नावे आहेत. तर इथे राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय आहे आणि हे तुम्हाला अगदी अल्प दरामध्ये उपलब्ध आहे. आणि हे मंदिर खूप जास्त साफसुथरे आणि स्वच्छ आहे. तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला मंदिराच्या पायथ्याला एक चप्पल स्टँड आहे तर तुम्ही इथे चप्पल वगैरे सोडू शकता. तर आम्ही आता इथे चप्पल वगैरे सोडलेले आहेत आणि आता वाजले दुपारचे 1. सो ऊनही खूप जास्त आहे त्यामुळे पाय खूप भाजत आहेत. परंतु वरती गेल्यानंतर जिथून पायऱ्या सुरुवात होतात तिथे त्यांनी उन्हाळ्यामुळे मॅटिंग केलेली आहे त्यामुळे पाय थोडेसे कमी भाजत आहेत. तर मंदिरापर्यंत हे मॅटिंग आहे. तर आता आपण जाऊयात पटापट मंदिरामध्ये. तर मंदिराच्या टॉप फ्लोअरवरून बाहेरचा प्रतिम आणि सुंदर असा व्ह्यू दिसत आहे. सगळीकडे झाडे आहेत, गार्डन आहे, त्यानंतर फुलांची झाडे आहेत आणि हे सगळं त्यांनी अगदी मेंटेन ठेवलेलं आहे. सो त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं आणि हे सर्व मंदिर जे आहे ना ते व्हाईट आणि ब्राऊन कॉम्बिनेशनमध्ये डिझाईन केलेलं आहे त्यामुळे ते आणखीनच छान दिसतं. तर येथे मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणजे तुम्ही तिथे शूट नाही करू शकत. सो मी त्यामुळे शूट नाही केले परंतु मंदिरामध्ये अतिशय शांतता आहे आणि महाराजांची अप्रतिम अशी मूर्ती आहे. त्यानंतर जवळच एक नामस्मरण करण्यासाठी हॉल देखील आहे तर तुम्ही इथे नामस्मरण करू शकता. तिथे थोडा वेळ थांबून आता मी आलेलो आहोत खाली. तर मला तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे मंदिराच्या पायथ्याशी फीडिंग मदर आहेत त्यांच्यासाठी बेबीला फीड करण्यासाठी एका छोट्याशा रूमची व्यवस्था देखील केलेली आहे. आणि इथे चालू आहे आमच्या परीचा मेकअप. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूयात आपल्या पुढच्या डेस्टिनेशन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.